महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांना युगप्रवर्तक आणि स्वराज्य संकल्पनेचे प्रवर्तक म्हणून संबोधण्यात येते। शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेची मांडणी अत्यंत ढोबळपणे केलेली आढळते, त्यामुळे त्यांच्या स्वराज्य संकल्पनेची व्यापकता समोर येत नाही। शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचे अंतरंग शोधून त्याची समीक्षा केल्यास या संकल्पनेची व्यापकता समजू शकते। शिवरायांची स्वराज्य संकल्पना ही अत्यंत व्यापक आणि उदात्त होती। सामान्य माणूस हा स्वराज्याचा केंद्रबिंदू होता। त्यांना स्वराज्य हे स्वतःसाठी नव्हे तर रयतेसाठी हवे होते। स्वतःच्या भूमीत स्वतःचे हक्काचे राज्य असावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले। त्यासाठी परकीयांचा प्रतिकार केला। त्यांच्या दृष्टीने येथे जे कोणी स्वराज्य करत होते ते फक्त परकीय होते। या परकीयांच्या गुलामगिरीतून आणि जुलूमशाहीतून त्यांना स्वकीय जनतेला मुक्त करायचे होते। यासाठी त्यांनी समाजातील सर्व जाती धर्माच्या व्यक्तींचे संघटन केले। स्वराज्यासाठी सिद्ध झालेल्या या विविध जातींच्या सैनिकांचे मावळे असे नामकरण केले। आपल्या प्रांतात राहणारा मग तो कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो किंवा पंथाचा असो, तो या मातीचा पुत्र आहे। या धारणेतून मावळ प्रांतात राहणारे हे सर्व मावळे, जातीपातीला ओलांडून जाणारी अशी शिवरायांची विचारधारा आहे। अशा जातीपातीच्या सीमारेषा पुसणाऱ्या महान व्यक्तीला विशिष्ट प्रतिमेत अडकवले हा सामाजिक गुन्हाच ठरतो। यातून स्वराज्याविषयी एक वेगळी आत्मीयतेतल्या सामान्य माणसाने प्रतिसाद दिला। परकीयांविरुद्ध लढण्याचे बळ प्राप्त झाले। अशी लांबी, रुंदी, खोली आणि उंचीचे मोजमापन करण्यात प्रयत्न केला नाही। तसा प्रयत्न केल्यास सगळी मोजमाप आकसल्याची आणि प्रजासत्ताकाची उंची कमी झाल्याचे वास्तव समोर येते। अशा वेळी शिवरायांच्या स्वराज्याचे मूल्यमापन किती आवश्यक ठरते हे समजेल। आज नावात प्रजा आहे, मात्र सत्तेत मक्तेदार बसलेत। प्रजेचं अस्तित्वच राहिलं नाही। सी 24 ताससाठी प्रतिनिधी सुनील भोंगळ, राहुरी।